शंकर महाराजांच्या कथांचा जो पुष्पहार गुंफला जातोय त्या पुष्पमालिकेतील एक पुष्प घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे. जक्कलमळ्यातीलच घटना आहे. उत्सवाचं वातावरण होतं. महाराजांचे बरेच भक्त मंडळी तिथे जमलेले होते. प्रत्येक जण महाराजांना भेटण्याचा, त्यांचं दर्शन घेण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्या भक्त समूहामध्ये महाराजांचाच एक भक्त होता, ज्याने मागील बरेच महिने श्रम घेऊन महाराजांच्या अनेक घटना प्रसंगातून, त्यांच्या भक्तांच्या जीवनात घडलेले काही प्रसंग आणि महाराजांच्या समवेत असताना घडलेले काही प्रसंग जे त्यांनी बघितले होते, जे त्यांनी अनुभवले होते, काही त्यांनी ऐकलेले होते, असे बरेच घटनांचा अभ्यास करून त्यांनी एक कथा पुष्पमालिका गुंफली होती. आणि तो सकाळपासूनच महाराजांच्या मागे लागला होता. ते बरेच कागदामध्ये त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. एक मोठा गठ्ठा होता कागदाचा, आणि त्याची इच्छा होती महाराजांनी ते वाचावं, त्याच्यावर आपला अभिप्राय द्यावा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो महाराजांसमोर तो गठ्ठा घेऊन जायचा कागदांचा, आणि तो सांगायचा की याच्यामध्ये मी तुमच्याबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे, तुम्ही वाचून मला अभिप्राय द्या, मला ते पुस्तक रूपात हा सगळा कथासार मांडायचा आहे. महाराज त्याचं ऐकून न ऐकल्यासारखे करत होते, जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण तो पुन्हा संधी मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा महाराजांसमोर येऊन ते कागदाचा गठ्ठा समोर आणून ठेवत होता आणि त्यांना विनंती करत होता, कृपा करून तुम्ही वाचावं आणि काही तुमचा अभिप्राय असेल तर द्यावा, त्याच्यात काही बदल करायचा असेल तर तुम्ही करतो. महाराजांनी दिवसभर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. संध्याकाळी आरती झाली, उत्सवाची सांगता होती, प्रसाद वाटण्याचा क्षण जवळ आला होता. महाराजांनी प्रसाद वाटायला घेतला आणि तो माणूस, तो भक्त पुन्हा शंकर महाराजांच्या जवळ आला आणि त्यांनी तो कागदाचा गठ्ठा पुन्हा त्यांच्या समोर ठेवला. म्हटला, महाराज कृपा करून तुम्ही वाचून याच्यावर अभिप्राय द्यावा. महाराजांनी दिवसभर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण यावेळेला त्यांनी नजर वर करून त्याच्याकडे बघितलं, एक स्मित हास्य केलं आणि त्याच्याकडनं तो गठ्ठा घेतला महाराजांनी. आणि प्रसाद वाटत होते महाराज. त्या गठ्ठ्यातलंच एक एक कागद घेऊन महाराजांनी त्याच्यावर प्रसाद ठेवून ते वाटायला सुरुवात केली. त्याला वाटलं होतं की महाराज ते हातात घेतलंय म्हणजे ते वाचतील, काहीतरी बोलतील.
आणि महाराजांची अशी विचित्र प्रतिक्रिया बघून त्याच्या चेहऱ्यावर उदासी पसरली. तो निराश झाला. पण महाराजांनी त्याच्याकडे बघितलंही नाही. ते त्यांच्या कामात मग्न होते. त्यांनी ते कागद एक एक करत सगळ्यांना प्रसाद रूपात वाटून टाकला. घटना छोटीशीच आहे, पण असं करताना महाराजांना नेमकं काय सुचवायचं असेल बरं? ज्या भक्तांनी लिहिलं ते प्रेमानेच लिहिलं असेल, पण ज्या अर्थी तो पुन्हा पुन्हा ते घेऊन येत होता महाराजांच्या समोर आणि ते महाराजांनी वाचावं असं त्यांची धडपड विनंती, ती तळमळ जी काही महाराजांनी बघितली, त्याच्यामध्ये प्रेम कमी आणि अहंकाराचं जास्त प्रभाव स्पष्ट दिसून येत होता. आणि त्यामुळे महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. महाराजांनी ते बघितलंही नाही त्याच्याकडे डुंकून. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांना तुमच्या कौतुकाची गरज नाही. तुमच्या कौतुकाने आणि प्रशंसेने महाराज प्रसन्न होणार नाहीत, किंवा तुम्ही निंदा केली म्हणून महाराज नाराज होणार नाहीत. त्यांना काहीच फरक पडणार नाही. जो काही फरक पडणार आहे तो तुम्हाला पडणार आहे, महाराजांना नाही. महाराजांनी तो कागद न बघताच, न वाचताच त्यावर प्रसाद ठेवून तो आपल्या भक्तांना वाटून टाकला. पहिली तर गोष्ट, महाराजांना प्रसिद्धीची गरज नव्हती. जी काही घटना घडली, त्या भक्तांनी जे काही लिहिलं असेल, त्याचा जो काही व्यक्तिगत भाव असेल, पण त्याच्या कृत्यातून एक सूक्ष्म अहंकार स्पष्ट जाणवत होता. आणि महाराजांना तुम्ही फसू शकत नाही. तुम्ही जगाला फसू शकता, स्वतःला फसू शकता, पण महाराजांना फसवणं शक्य नाही. महाराजांनी अप्रत्यक्षरित्या त्या भक्ताला जागृत करायचा प्रयत्न केला. त्यांच्या कृत्यातून त्या भक्तांनी तो धडा घ्यायला हवा होता. महाराजांनी तो प्रसाद रूपात दिला. लोकांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि तो कागद गुंडाळून कचऱ्यात टाकून दिला. आणि त्या भक्ताला हे सगळं आपल्या डोळ्याच्या समोर होताना पाहून खूप दुःख झालं. पण महाराजांनी जे काही दिलं आहे, जो काही संदेश त्यांचा आहे, त्याच्या जीवनात घडलेले प्रसंग असतील, भक्तांच्या जीवनात घडलेले बदल असतील, या सगळ्यांमध्ये महाराजांनी ध्यानाचा, प्रेमाचा आणि भक्तीचा संदेश दिला आहे. आणि जे त्यांनी दिलंय ते प्रसाद रूप तुम्ही ग्रहण करावं. तो तुमच्या शरीराचा हिस्सा व्हायला पाहिजे. तुमच्या कणाकणात तो समाविष्ट व्हायला पाहिजे. तुमच्या अणुरेणूत तो प्रवाहित व्हायला पाहिजे. तुमच्या श्वासाश्वासातून तो वाहत राहायला पाहिजे. तर महाराजांना त्याचा आनंद होईल. महाराजांनी दिलेला प्रसाद सगळ्यांनी ग्रहण केला आणि तो कागद गुंडाळून कचऱ्यात टाकून दिला. तुम्ही पण जे शास्त्र वाचता,
त्या शास्त्रातनं तुम्ही काय घेता ते महत्त्वपूर्ण आहे, ते शास्त्र महत्त्वपूर्ण नाही. ते कोणी सांगितलंय, कोणी लिहिलंय, त्यात काय सूत्र आहे, त्याच्यापेक्षा त्यातून तुम्ही काय घेतलं आणि काय सोडलं ते महत्त्वाचं आहे. महाराजांनी दिलेले संदेश तुम्ही आत्मसात करावेत, ते तुमच्या हृदयात उतरावेत, शिरपावेत आणि त्यातून काहीतरी अलौकिक बीज अंकुरित व्हावं, ते तुमच्या जीवनात फुलावं, फळावं, विकसित व्हावं आणि त्याचा दरवळ असं म्हणतात दूर दूरपर्यंत पसरावा. हीच एकमेव भावना घेऊन आम्ही हे कथापुष्प सुरू केलेलं आहे. या घटना प्रसंगातून आपल्याला काय जाणवलं, आपण काय अनुभवलं, आपल्याला काय वाटतं ते आपण मांडू शकता. प्रत्येकजण वेगवेगळ्या विषयावर अभिव्यक्त होतो आहे. ग्रुपमधल्या सगळ्या सदस्यांचं मी मनपूर्वक पुन्हा धन्यवाद देतो, त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराजांचं ही कथापुष्पमाला असंच गुंफत राहू आणि ती महाराजांच्या चरणी वाहूया. नमस्कार, धन्यवाद.